नमस्कार मंडळी. अर्चना कापरे या आपल्या यूट्यूब चॅनलवरील मखमली मोरपीस या शृंखलेतील नवरात्रीच्या नवदुर्गा या सदरामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करते. आज नवरात्रीचा 6वा दिवस. आजचा रंग आहे लाल. लाल रंग उत्साह, प्रेम, शक्ती आणि चैतन्य दर्शवितो. पुढच्या पिढीतील या मुली, पण त्यांच्याकडे बघताना त्यांच्या वेगवेगळ्या गोष्टींसाठी मला त्यांचं खूप कौतुक वाटतं. माझा उत्साह वाढतो. कदाचित मी हे त्यांना कधी सांगितलं नसेल, त्यामुळं आज या माध्यमातून मला हे सांगायचं आहे. तुमच्यातील शक्ती, उत्साह, चैतन्य झोकून देणं मला खूप आवडतं. माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. तुम्ही निवडलेली विविध क्षेत्र आणि त्यावर असलेली तुमची निष्ठा, प्रेम याचं मला कौतुक आहे. अशाच यशस्वी होत राहा, स्वत्वाला जपत राहा आणि माणुसकी सांभाळत राहा. एका कोऑपरेटिव्ह बँकेत मॅनेजर असणारी माझी गोड मैत्रीण मनीषा पावगी, तिची मुलगी सानिया मानसशास्त्राची पदवीधर. ती क्रिकेट खेळते आणि बऱ्याच टुर्नामेंट्स ती गाजवून आलेली आहे. या घरट्यातून पिल्लू उडावे दिव्य घेऊनी शक्ती, आकांक्षाचे पंख असावे अन उंबरठ्यावर भक्ती. सध्या स्पोर्ट्स एक्सरसाइज अँड सायकॉलॉजीमध्ये MSc करण्यासाठी सानिया लीड्स बॅकेट युनिव्हर्सिटी UK युनायटेड किंगडमला रवाना झालेली आहे. अशा खेळाची आवड असणं आणि मनीषा आणि कुटुंबियांनी तिला साथ देणं यासाठी मला नेहमीच कौतुक वाटतं, अख्ख्या कुटुंबाचंच. ध्यास अभ्यास गटातील माझी मैत्रीण स्वाती घोटीकर आणि सौमित्र यांची कन्या आभा वेगळं क्षेत्र निवडून त्यात रमली आहे. अगदी 1-2दाच भेटली असेल मला आभा, पण तिच्या वेगळ्या क्षेत्राच्या निवडीमुळे माझ्या मनात एक विशेष स्थान आहे तिचं. आभाने फिलॉसॉफी विषयात BA केलंय. जयदीप वैद्य यांच्याकडे गुरुकुल पद्धतीनं ती गेली 10-12 वर्ष संगीत शिकत आहे. चेन्नईमधल्या AR रेहमान यांच्या आईच्या नावानं असलेल्या KM म्युझिक कॉन्सर्व्हेटरी KMMC या संगीत विद्यालयामध्ये तिनं साधारण 1.5 वर्ष शिक्षण घेतलेलं आहे. ईथर मीडिया या नावाने तिचा स्वतःचा रेकॉर्डिंगचा स्टुडिओ पुण्यातच नवले ब्रिजजवळ आहे. ती एक संगीतकार आहे, याचं मला खूप कौतुक आहे. समाजसेवेसाठी सहवेदना समजून घेणं खूप गरजेचं आहे. फिजिओथेरपीमध्ये मास्टर झालेली आमच्या बोराळकर सर आणि बोराळकर मॅडमची कन्या शाल्वी हिच्यात समोरच्या व्यक्तीतील वेदना संवेदनशीलपणे हाताळण्याचं कसब आहे. हात लावला आणि दुःख गायब होत असल्याने असंख्य आशीर्वादांची ती मानकरी आहे. जीने को और क्या चाहिए असंच तिच्याकडे बघितलं की वाटत राहतं. धडाडीची, कलाकार वृत्तीची आणि अतिशय मनस्वी अशी ही आमची शाल्वी बघता बघता मोठी झाली, कूची सौ झाली आणि पुण्यातून थेट बेंगलोरला स्थिर झाली. आपल्या रोजच्या संपर्कात नसल्या तरीही ज्यांच्या विचारांचा, कामाचा आणि उत्साहाचा आपल्यावर खोल परिणाम होतो अशा दोघी छोट्या पण बडा धमाकावाल्या. स्वयं टॉक्समधील प्राची शेवगावकर हिच्या कार्बन फूटप्रिंट्स या शब्दाने माझ्या मनावर गारूड केलंय. माझ्या आजूबाजूच्या परिसरातील प्रदूषण कमी करण्यासाठी मी माझ्याकडून काय चांगलं करू शकते याचा विचार रोज करून ते कृतीत आणण्याचा प्रयत्न मी करू लागले ते प्राचीमुळे. बहुभाषिक, बहुआयामी, अतिशय छोट्या वयामध्ये स्वतःचा स्टार्टअप चालू करणारी, नृत्यात प्रावीण्य मिळवणारी आणि मुलांना विज्ञान अतिशय सोप्या भाषेत खेळांमधून समजवणारी मेकशिफ्ट या कंपनीची को-फाउंडर, छोटा पॅक बडा धमाका रुचिरा सावंत. तिच्या सवयी आणि बहुआयामी व्यक्तिमत्वाशी मला सतत साधर्म्य जाणवत राहतं. तिच्या व्हॉट्सअप टॅगलाईनशी मी खूप कनेक्ट होते. एस्पायर, बिलीव्ह, क्रिएट, इम्प्लिमेंट अँड इम्पॅक्ट अशी ही इम्पॅक्टफुल रुचिरा सावंत. पंडिता मनीषाताई साठे यांच्या तालमीत तयार झालेली,
भारतीय परंपरेतील शास्त्रीय कथक नृत्यातून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून MA मध्ये पहिली आलेली गोल्ड मेडॅलिस्ट, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या गरवारे महाविद्यालयात परफॉर्मिंग आर्ट्सच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणारी, वेगवेगळ्या भाषांमधील आपल्या आवाजाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचणारी व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात व्हॉइस अँड कंपेअरिंगमध्ये प्रशिक्षण देणारी आणि माननीय अरुणा ढेरे यांच्या कृष्ण किनारावर आधारित नृत्य नाटिकेची दिग्दर्शिका, लीना आणि श्रीपाद कुलकर्णी यांची कन्या मृण्मयी कुलकर्णी, स्वतःची एक स्वतंत्र विचार प्रणाली असणारी, स्वतःच्या विचारांवर ठाम असणारी, तरीही अतिशय संवेदनशील अशी ही आमची मनू. तिच्या अथक रियाजाचं, मेहनती वृत्तीचं, तिच्यातल्या वेगळ्या विचारांच्या प्रयोगशील कलाकाराचं मला खूप कौतुक आहे. आपली मतं, आपले विचार यांच्याशी अतिशय ठाम असणारी, तरीही लवचिक आणि एखाद्या गोष्टीचा सखोल अभ्यास करणारी, जनरेशन नेक्स्टमधील आमची मैत्रीण आदिती बर्वे ठरवून BCom, MCom, एंटरप्रेन्योरशिपमध्ये PhD करून डॉक्टर झाली. सध्या सिम्बॉयसिसमध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणून कॉमर्सला HR आणि एंटरप्रेन्योरशिपचे धडे देते. आजोळ कोकणचं, त्यामुळे कोकणविषयी आपुलकी असणारी, फेबिकॉलने आपला स्ट्रेस बस्ट करणारी, वेळ मिळाला की तोंड फुगवून चेहऱ्याचा व्यायाम करणारी, पेपर प्रेझेंटेशनला फुलांच्या वेस्टपासून ऑर्गॅनिक रंग बनवण्याच्या आपल्या इनोव्हेटिव्ह आयडियामुळे स्पेशल प्राईज मिळवणारी आणि तेही ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये, खाण्यातली दर्दी आणि रँचोवर जीवापाड प्रेम असणारी आमची आदू, तिच्या मनात पुष्पिन साकारतंय. उद्योजकतेसाठी कूल फाउंडेशनमध्ये आम्ही एकत्र घालवलेल्या, भरपूर काम केलेल्या आणि तुफान मजेची क्षणांची नेहमीच आठवण येत राहते. आदिती आणि ओमकार दोन्ही बाजूची एकुलती एक मुलं, पण त्यांनी घेतलेल्या कोर्ट मॅरेजच्या निर्णयाला दोन्ही कुटुंबियांनी दिलेल्या परवानगीमुळे दोन्हीकडच्या कुटुंबियांचं मला आदरयुक्त कौतुक वाटतं. लाडोबाच्या निमित्ताने वैशाली देशमुख यांची ओळख झाली आणि या सगळ्या कुटुंबियांशी एक छान धागा गुंफला गेला. आरजेमुळे बोलण्याचा कॉन्फिडन्स असलेली, नाटक, सिरियल, शॉर्ट फिल्म्स, चित्रपट या सगळ्या माध्यमांमध्ये आपला लीलया सहज वावर असणारी देशमुखांची कन्या आणि जवादेंची सून, गोड गोजिरी गोंडस नाजूक अशी ही आमची बाहुली अमृता देशमुख, जमिनीवर पाय असलेल्या, मूळची पुण्याची आणि आता ठाणेकर असलेल्या अमृताच्या यशाचं खरंच कौतुक वाटतं. तिच्या पुढच्या सगळ्या वाटचालींसाठी शुभेच्छा. लास्ट बट नॉट लिस्ट, माझी छबी, माझी लेक जान्हवी, मातृत्वाचा, पालकत्वाचा प्रवास जिच्यामुळे मला अनुभवता आला आणि विचार करताना तिच्यातलं हे अगदी आपल्यासारखं आहे असं जाणवतं, तेव्हा ते खूप आनंददायी, सुखावणारं आणि मजेशीरही असतं. जानू सध्या BFA बॅचलर इन फाईन आर्ट्स 3rd इयर पेंटिंग स्पेशलायझेशन मुंबईला करते आहे. तिच्या या वेगळ्या शिक्षणाचा, त्याविषयीच्या तिच्या ठामपणाचं कौतुक आणि अभिमान वाटतो. तिच्या कॉलेजमधलं प्रयोगशील, कृतिशील, आनंददायी शिक्षण आणि त्या प्रोसेसचा भाग होऊन जान्हवीचं सुरवंटाचं फुलपाखरू होताना ते अनुभवण्याचा प्रवास मला जगण्याची नवीन उमेद देतो. सकल कलाधिपती
आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा. तुम्ही तुमचे मित्रमंडळी, आप्तस्वकीय, नातेवाईक या सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर कराल याची मला खात्री आहे. आणि आत्तापर्यंत अर्चना कापरे या आपल्या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात उद्या. तोपर्यंत आपल्या आजूबाजूच्या सगळ्या दुर्गांचा आणि महालक्ष्मींचा उदो उदो. धन्यवाद.